नमस्कार, मी प्रशांत कदम. इराण युद्धाचे चटके सामान्य भारतीयांपर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आज LPGच्या दरांमध्ये फार मोठी वाढ जाहीर करण्यात आलेली आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये तब्बल ₹60 आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये ₹115 वाढ करण्यात आली. गेल्या वर्षभरामधली ही दुसरी वाढ आहे, हे विशेष. आता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही युद्ध झाल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो सर्वदूर झाल्याशिवाय राहत नाही. आणि इथे तर युद्ध अशा ठिकाणी होतं आहे की जिथून संपूर्ण जगाला इंधनाचा पुरवठा होत असतो. पण तरीसुद्धा ही जी वाढ झालेली आहे त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या गंभीर आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी कालपर्यंत, ज्याला 12 ताससुद्धा उलटलेले नाही आहेत, तोपर्यंत देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी हे काय म्हणत होते, तर आमच्याकडे इंधनाचा पुरेसा साठा आहे आणि कुठलंही शॉर्टेज आत्ता इंधनाचं भारतासमोर नाही आहे. मग जर कालपर्यंत कुठलंही शॉर्टेज नव्हतं, तर आज अचानक 12 तासामध्ये स्थिती काय बदलली की ज्याच्यामुळं इतकी मोठी वाढ करून सामान्यांचं कंबरडं तुम्ही मोडायला निघालेले आहात, हा याच्यातला पहिला प्रश्न आहे. सगळ्यात आधी तुम्हाला मी ते ट्विट वाचून दाखवतो ज्याच्यामध्ये हरदीप सिंग पुरी असा दावा करतात. आणि हे कालचं ट्विट आहे. इन माय रेग्युलर इंटरॅक्शन विथ मेंबर्स ऑफ द फोर्थ इस्टेट टुडे वी डिस्कस्ड व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ इंडियाज अनइंटरप्टेड एनर्जी इम्पोर्ट्स डिस्पाईट जिओ पॉलिटिकल चॅलेंजेस. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला इंधन पुरवठा जो आहे तो प्रभावित होऊ नये यासाठीच्या सगळ्या पर्यायांचा आम्ही आढावा घेतला. आणि त्याच्या पुढं त्यांचं वाक्य होतं, आमची प्राथमिकता आहे की सगळ्यांना ॲफोर्डेबल म्हणजे परवडणाऱ्या दरामध्ये या इंधनांचा पुरवठा होत राहील आणि आम्ही ते अगदी कम्फर्टेबली करतोय, असं त्यांचं दुसरं वाक्य आहे. आणि त्याच्यातच शेवटी ते असं म्हणतात, देअर इज नो शॉर्टेज ऑफ एनर्जी इन इंडिया अँड देअर इज नो कॉज ऑफ वरी फॉर अवर एनर्जी कन्झ्युमर्स. मग कालपर्यंत हा दावा हरदीप सिंग पुरी हे कुठल्या आधारावरती करत होते? ज्या अर्थी त्यांची कालची बैठक आहे, साहजिक आहे की कालच्या बैठकीमध्ये पुढच्या किमान एक 15-20 दिवसांचा आढावा त्यांनी घेतला असेल आणि त्याच्यानंतरच त्यांना हा विश्वास आला असेल की आत्ता आपण ॲफोर्डेबल दरामध्ये नागरिकांना पुरवठा करू शकतो. मग पुढच्या 12 तासामध्ये असं काय झालं की ज्याच्यामुळं LPG दर जो आहे घरगुती सिलेंडरचा तर तब्बल ₹60 वाढवावा लागला, ज्याच्यामुळं आता त्याची किंमत जी आहे ती जवळपास ₹913 आसपास पोहोचलेली आहे. त्यामुळं हे सरकारमधलं नियोजन आणि समन्वय याचा अभाव दाखवणारं चित्र नाही आहे का? हा पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय दरामध्ये क्रूड ऑइलचे भाव हे प्रचंड पडलेले होते आणि त्या माध्यमातून पेट्रोलियम कंपन्यांचा एक फार मोठा फायदा त्याच्यात होत होता, तेव्हा तो बेनिफिट हा जसाच्या तसा नागरिकांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. त्याच्याबद्दलची जी आकडेवारी आहे ती अतिशय थक्क करणारी आहे, ती मी तुम्हाला सांगतोच. पण जर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जो फायदा होतोय तो सामान्य लोकांना देत नव्हता, पास ऑन करत नव्हता, तर मग अशा सिच्युएशनमध्ये जरा कुठे झळ बसली की त्याच्यानंतर इतक्या तातडीनं आणि ते देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे प्राईस वाढवण्याची काय गरज, हा पहिला मुद्दा उपस्थित होऊ शकतो. आता हा फायदा म्हणजे मोदी सरकारला किती मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे, तर एक साधं तुम्हाला मी उदाहरण देतो. ही आकडेवारी खूप मोठी आहे पण मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो. ज्यावेळी UPAमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइल कच्च्या तेलाचा भाव जो आहे तो प्रति बॅलर इतका वाढत वाढत जवळपास $140 प्रति बॅलर पोहोचलेला होता. आणि मोदी सरकारच्या काळामध्ये म्हणजे मोदींचं या बाबतीतलं नशीब इतकं चांगलं होतं की ते सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हे क्रूड ऑइलचे भाव जे आहेत ते वेगवेगळ्या कारणांमुळं घसरले. आणि जर आपण एक 9-10 वर्षांचं ॲव्हरेज जरी काढायचं म्हटलं तरीसुद्धा साधारणपणे ₹65 प्रति बॅलर या रेटवरती मोदी सरकारच्या काळामधला हा भाव होता प्रति बॅलर. आत्ता हे जे दर आहेत इंधनाचे
ते साधारणपणे 82-83 प्रति डॉलर पोहोचलेले आहेत. मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 55% घट होऊन सुद्धा तुम्हाला कधी पेट्रोल इतकं स्वस्त मिळालेलं होतं का? उलट पेट्रोलचे भाव वाढत वाढत 100च्या वरती गेले. आणि मग मधल्या काळामध्ये या पण बातम्या आलेल्या होत्या की पेट्रोलियम कंपन्यांच्या या सगळ्या फायद्यातून आणि त्याच्या संदर्भातले जे वेगवेगळे कर आहेत त्याच्यातून सरकारनं एका वर्षामध्ये फक्त 1,00,000 कोटी रुपयांचा नफा जो आहे तो कमावलेला होता. त्यामुळं त्यावेळी हे सगळे फायदे सामान्यांच्यापर्यंत दिले जात नव्हते. मग आता युद्धाची परिस्थिती आल्यानंतर मात्र तातडीनं सामान्यांच्यावरती कंबरडं का मोडलं जात आहे, हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे. ज्या इराणमध्ये सध्या युद्ध होतंय तिथली होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे तिथून सगळ्या जगाचा इंधन पुरवठा जो आहे तो पोहोचत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. आणि आता साहजिक आहे की इराणच्या हातामध्ये या होर्मुझ सामुद्रधुनीची नाडी आहे आणि त्यामुळं गेल्या 6-7 दिवसांपासून इथून कुठलाही तेलाचा व्यवहार जो आहे तो होत नाही आहे. म्हणजे मी आत्ता आंतरराष्ट्रीय वेबसाईटवरनं जी माहिती घेत होतो त्याच्यावरनं परिस्थिती काय आहे बघा. एरव्ही या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून दिवसाला किमान 24 शिप जे आहेत ते तिथून तेलाचे वाहत असतात. आत्ता हा आकडा जो आहे तो 1 मार्चला केवळ 4 वरती आलेला होता आणि त्या 4 पैकी 3 हे इराणी फ्लॅग असलेले जहाज होते. म्हणजे बाकीच्या देशांना इथून आता अलाउड केलं जात नाही आहे इंधनाची वाहतूक करण्यासाठी. आणि त्यातही पेट्रोलपेक्षा LPG गॅसचा जो प्रभाव असतो तो जास्त होतो दरावरती. याचं कारण आहे की भारतामध्ये म्हणजे आपण आपलं इंधनाची जी आयात आहे त्याच्यामध्ये जवळपास 90% तेल हे आयात करतो. पण क्रूड ऑइल आणि LPG किंवा LNG नॅचरल गॅसेस याच्यामधला फरक हा आहे की आपल्याकडं गॅस स्टोरेज करण्यासाठीची यंत्रणा जी आहे ती इतक्या जास्त दिवसांसाठीची उपलब्ध नाही आहे. आपण ती करू शकत नाही. दुसरीकडे क्रूड ऑइल मात्र आपण आणतो, साठवतो, त्याच्या स्टोरेजची यंत्रणा आहे. सोबतच त्याच्यावरती प्रक्रिया करून ते आपण काही इतर देशांना निर्यातसुद्धा करतो. म्हणजे अगदीच जर वेळ आली तर आपण ही निर्यातसुद्धा थांबवू शकतो, आपण स्टोरेजसुद्धा करू शकतो. त्यामुळं हा फरक असतो. त्यामुळं LPGचे प्राईस जे आहे ते जास्त अफेक्ट होणे. आणि त्यातही लक्षात घ्या की ज्या देशातून आपण आपला गॅस पुरवठा आयात करतो त्याच्यामध्ये कतार हा अतिशय महत्त्वाचा देश आहे. आणि याच कतारमध्ये गॅसचं फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं आणि याच कतारमधली वाहतूक जी आहे ती सध्या थांबलेली आहे. त्यामुळं हा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होणार याच्याबद्दल शंका नाही आहे. मुद्दा हा आहे की कालपर्यंत सरकारला या सगळ्याबद्दलची खात्री वाटत होती. अचानक 12 तासामध्ये नेमकं काय झालं. म्हणजे आकडेवारी काय आहे बघा की क्रूड ऑइलचा जर आपण विचार केला तर जवळपास 25 ते 27 लाख बॅरल डे प्रति दिवसाला आपण आयात करत असतो. आणि हे कुठून येत असतं तर इराक, सौदी अरेबिया, UAE आणि कुवेतमधून. हे मी तुम्हाला इंधनाबद्दलचं सांगतोय. आणि LPGबद्दलसुद्धा म्हणजे आपला जवळपास 80 ते 85% LPG जो आहे तो आपण आयात करतो. आणि जगामध्ये चीननंतर आपण सर्वात मोठा LPG आयातदार देश आहोत. आणि हे कुठून येतं? मेनली कतार, सौदी अरेबिया, UAE आणि कुवेत. आणि हे सगळे देश आपल्याला गॅस पाठवतात तो होर्मुझमधूनच. आणि म्हणून होर्मुझची खाडी बंद झाल्यानंतर ते नाक जे आहे ते इराणच्या हातामध्ये गेल्यानंतर या सगळ्याचा परिणाम जो आहे तो होणं साहजिक आहे. संपूर्ण जगाला जो इंधनाचा पुरवठा होतो त्यातला 20% हा केवळ या होर्मुझच्या खाडीतून होतो आणि तो सध्या बंद आहे. आणि त्याच्यामुळं परिणाम काय झालेला आहे बघा की जिथं 24 शिप्स ह्या दिवसाला पास करत असतात तिथं ही संख्या जी आहे ती आता फार कमी म्हणजे अगदी 1 वरती आलेली होती. त्याच्यामधलं सुद्धा इराणी फ्लॅग असलेलं जहाज होतं. आणि बऱ्याच देशांनी आता आपलं प्रोडक्शन करणं सुद्धा बंद केलं आहे. ज्याचं कारणच आहे की जर ते पासच होत नाही आहे तर आपण ते प्रोडक्शन सध्या थांबवणं हे त्यांना योग्य वाटते. आता सौदी अरेबियामधली अरामको ही फार मोठी पेट्रोलियमची कंपनी आहे. त्यांनीसुद्धा वेगळे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केलेला होता. पण ते पर्यायसुद्धा आत्ताच्या घडीला व्यवहार्य नाही आहेत. आणि त्यामुळं होर्मुझची खाडी बंद झाल्यानंतर या सगळ्याचा एक फार मोठा परिणाम या दरांवरती झालेला आहे. एकटा कतार देश जो आहे तो जवळपास 20% LNG जो आहे तो एक्सपोर्ट करतो सगळ्या जगाला.
आणि त्यांनी हे सध्या ऑपरेशन जे आहे ते थांबवलेले आहेत. सौदी अरेबियानं सुद्धा त्यांच्या सर्वात मोठ्या डोमेस्टिक रिफायनरीमधून हे प्रोडक्शन जे आहे ते थांबवलेलं आहे आणि या सगळ्याचा एक फार मोठा परिणाम जो आहे तो या दरांवरती होतो आहे. युरोपामध्ये सुद्धा गॅसचे दर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत, इंधनाचे दरसुद्धा वाढलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हा परिणाम जो आहे तो भारताला आता होताना दिसतो आहे. गेल्या वर्षभरामधली LPGमधली ही दुसरी वाढ आहे. पण तुम्ही आठवून बघा, 50 रुपयांनी गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर स्मृती इराणी आंदोलन करत होत्या. अर्थात हा सध्याचा काळ जो आहे तो युद्धाचा आहे. युद्धाच्या काळामध्ये अशा पद्धतीचे चटके हे सगळ्यांना सहन करावे लागतात. हे जरी मान्य केलं तरी सरकारच्या एकूण ध्येय धोरणांमुळे सुद्धा हा परिणाम झालेला आहे का? म्हणजे एकीकडे आपण इराणच्या सगळ्या हल्ल्याबद्दल एकही गोष्ट अमेरिका आणि इस्रायलच्या दबावापोटी म्हणत नाही आहोत. खामेनींचं मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांचा शोकसंदेशसुद्धा आपल्या पंतप्रधानांनी अजून लिहिलेला नाही आहे. त्यांच्या एका युद्धनौकेवरती की जे आपल्या आमंत्रणावरनं भारतात आलेले होते ती अमेरिकेनं उडवल्यानंतर आपण त्याच्याबद्दलचा निषेध व्यक्त करत नाही आहे आणि त्यामुळंच साहजिक आहे की इतक्या कठीण काळामध्ये आपल्यासाठी ते काही विशेष करतील याची काही म्हणजे अपेक्षासुद्धा उरलेली नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा सगळा अर्थकारणाचा गाडा जो आहे तो आता युद्धामुळे प्रभावित झालेला दिसतोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना आणि हे गॅसचे दर आता युद्ध जर लांबलं तर अधिक काळसुद्धा आपल्याला वाढलेले सहन करावे लागतात. त्या सगळ्याबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.